Namaskar. Today we are starting our syllabus from Maths 1, and today in this lecture we are going to study about the set. Chapter number 1 in Maths 1 is set. Now what is set? Now there are many collections like collection of books, collection of peoples, collection of numbers, a collection of our favorite cricketers, etc. All these are collections, but which collections are said to be set? कोणत्या कलेक्शनला आपण सेट म्हणू शकतो हे आपल्याला या चॅप्टर मध्ये आज बघायचं आहे. Suppose there are some collection like a collection of clever students from class suppose 9A, then collection of suppose natural numbers, then collection of suppose good citizens in your village. अशा अनेक कलेक्शन्स आपल्याला माहिती आहे, कलेक्शन ऑफ बुक्स, कलेक्शन ऑफ नोटबुक एक्सेट्रा. मात्र या कलेक्शन मधून नेमकं सेट कशाला म्हणायचं? सेट इज ऑल्सो कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. सेट्सला एक कलेक्शनच आहे, मात्र ते कलेक्शन मध्ये एक विशिष्ट प्रकारची अट किंवा कंडिशन त्यामध्ये असणार आहे. आता ही कोणती कंडिशन आहे किंवा कोणती अट आहे तेच आपल्याला या 3 एक्झाम्पल वरून बघायचं आहे. आता पहिलं कलेक्शन मी असं म्हटलं आहे, कलेक्शन ऑफ क्लेवर स्टुडंट्स फ्रॉम क्लास 9A. समजा तुमच्या वर्गातील 9वी च्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचं कलेक्शन असं मी म्हटलं. तर आता नेमके क्लेवर स्टुडंट्स किंवा हुशार विद्यार्थी म्हणजे कोणते विद्यार्थी? क्लेवर स्टुडंटचा क्रायटेरिया काय असणार आहे किंवा कंडिशन काय असणार आहे ती यामध्ये आपल्याला दिलेली नाही. मग नेमकं क्लेवर कोणाला म्हणायचं? समजा 90% मार्क्स ज्यांनी 8वी मध्ये मिळालेले आहेत, 90% किंवा 90%च्या अबोव, त्यांना म्हणायचं का की 80%च्या अबोव आहेत त्यांना क्लेवर म्हणायचं की 95%च्या अबोव आहेत त्यांना म्हणायचं? हे क्लिअरली या ठिकाणी सांगितलेलं नाही. त्यामुळे या कलेक्शन मध्ये नेमके कोणते ऑब्जेक्ट्स येतील? ऑब्जेक्ट्स म्हणजे या ठिकाणी आता स्टुडंट्स आहेत, नेमके कोणते स्टुडंट्स येतील हे आपण क्लिअरली किंवा डेफिनेटली सांगू शकत नाही. हा क्रायटेरिया जर दिला असता 90%च्या अबोव किंवा 80%च्या अबोव किंवा काही कोणताही क्रायटेरिया दिला असता तर आपण मात्र यामध्ये स्टुडंट जे आहेत ते नेमके तुमच्या 8वीच्या रिझल्टवरून किंवा ठरवू शकलो असतो. मात्र तसं या ठिकाणी कोणताही क्रायटेरिया जर दिला नसेल तर अशा वेळी या कलेक्शनमध्ये कोणते स्टुडंट्स येतील हे आपण निश्चितपणे सांगू शकणार नाही. मग या कलेक्शनला आपल्याला सेट म्हणता येत नाही. आता दुसरं कलेक्शन आहे कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते हे तुम्हाला आधीच यापूर्वी माहिती असेल तरी सुद्धा मी सांगतो. नॅचरल या शब्दामध्येच आहे बघा, नैसर्गिक. निसर्गातील ऑब्जेक्ट्स काउंट करण्यासाठी जे नंबर आपण जनरली वापरतो त्या सगळ्या नंबर्सना नॅचरल नंबर्स असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला एखाद्या वर्गामध्ये बेंचेस मोजायचे असते तर आपण कुठून सुरुवात करतो? तर पहिला बेंच असेल त्याला 1 म्हणतो आपण, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. आपण 0 पासून स्टार्ट करत नाही, बरोबर ना, किंवा मायनस पासून स्टार्ट करत नाही. पहिला जो असेल ऑब्जेक्ट, पहिला जो बेंच असेल वर्गातला त्याला मला फर्स्ट
हा पहिला 1 नंबर, दुसरा असेल तर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. म्हणजे हे जे नंबर्स आहेत जे आपण काउंटिंगसाठी जनरली वापरतो त्याला आपण 1 2 3 4 असे किती नंबर्स असतील हे इन्फायनाईट नंबर्स आहेत. या सगळे नंबर जे आहेत त्या सगळ्या नंबरना आपण काय म्हणायचं, नॅचरल नंबर्स असं म्हणायचं. मग त्या नॅचरल नंबरमध्ये नेमके कोणते घटक येतील हे आपण सांगू शकतो. किती येतील हे तरी नाही सांगता आलं कारण ते इन्फायनाईट नंबर्स आहेत. मात्र कोणते येतील आणि कोणते येणार नाही हे निश्चितपणे सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा 100 म्हटलं मी तर 100 यामध्ये कुठेतरी येणार आहे, त्यापुढे 101 वगैरे स्टार्ट होईल. समजा 50 म्हटलं तर 50 सुद्धा इथे कुठेतरी येणार आहे. हे निश्चितपणे आपण सांगू शकतो. यामध्ये कोणते ऑब्जेक्ट्स येतील किंवा कोणते येणार नाही हे निश्चितपणे सांगू शकतो, क्लिअरली सांगू शकतो, डेफिनेटली सांगू शकतो. म्हणून या कलेक्शनला आपल्याला काय म्हणता येईल, सेट म्हणता येईल. आता तिसरं कलेक्शन आहे बघा, कलेक्शन ऑफ गुड सिटीजन्स इन युअर विलेज. तुमच्या गावामध्ये चांगले नागरिक, गुड सिटीजन्स. आता हे सुद्धा थोडंसं काय आहे, क्लिअरली आपल्याला सांगितलेलं नाही. चांगलं कोणाला म्हणायचं, जो सगळ्यांशी चांगला वागतो त्याला चांगलं म्हणायचं, की जो सगळे नियम पाळतो त्याला चांगलं म्हणायचं, की जो सगळे टॅक्सेस वगैरे गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये वगैरे भरतो त्याला म्हणायचं. हे निश्चितपणे इथे सांगितलेलं नाही. मग गुड कोणाला म्हणायचं हे आपल्याला निश्चित इथे सांगता येत नाही. म्हणून या कलेक्शनमध्ये कोणते सिटीजन्स येतील हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणून हे कलेक्शन जे आहे ते सुद्धा सेट होणार नाही. म्हणजे सेट कशाला आपण म्हणतो, सेटमध्ये कोणते कलेक्शन सेट होतील तर ज्या कलेक्शन मधील ऑब्जेक्ट्स, नेमके कोणते ऑब्जेक्ट्स त्यामध्ये येतील हे आपण क्लिअरली आणि डेफिनेटली जर सांगू शकत असू तर अशा प्रकारच्या कलेक्शनला आपण काय म्हणणार, सेट म्हणणार. त्यावर आपल्याला सेटची एक डेफिनेशन करता येईल. सेटची अशी डेफिनेशन करता येईल. तुमच्याकडे वही पुस्तक असेल तर तुम्ही ते लिहून घ्या किंवा व्हिडिओ तुमच्याकडे तिथे राहणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण ते बघू पण शकतो. यावर सेटची आपल्याला एक डेफिनेशन अशी तयार करता येईल. If we can, definition of set, if we can clearly and definitely decide, जर आपण ठरवू शकतो किंवा निश्चितपणे सांगू शकतो, क्लिअरली सांगू शकतो की कोणते ऑब्जेक्ट्स त्या कलेक्शनमध्ये येतील आणि कोणते ऑब्जेक्ट्स त्या कलेक्शनमध्ये येणार नाही, अशा कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो. मग आपल्याला इफ वी कॅन क्लिअरली अँड डेफिनेटली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ गिवन कलेक्शन, त्या कलेक्शन मधील ऑब्जेक्ट्स आपण निश्चितपणे सांगू शकत असतो. डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ कलेक्शन. कलेक्शन म्हणजे थोडक्यात संग्रह वगैरे आपण म्हणतो, एकत्र जमा केलेले, त्याला आपण कलेक्शन म्हणतो. देन the collection is called set. तर त्या कलेक्शनला आपण काय म्हणणार, सेट असं म्हणणार. अशी आपल्याला सेटची डेफिनेशन करता येईल. आता पुढे आपल्याला त्यामध्ये एक्झाम्पल अनेक त्यांनी पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुस्तक असेल तर तुम्हाला काही नंबर्सची कलेक्शन माहिती आहे. प्रत्येक वेळी नंबर्स देतील असं नाही आहे, पण काही नंबर्सची कलेक्शन आपल्याला माहिती आहे. माझ्या सेटमध्ये काही विशिष्ट असे नियम आहेत किंवा काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या सुद्धा आपल्याला बघायला लागतील. आता सेट कसा लिहायचा इथून सुरुवात आहे.
हा सेट लिहिण्यासाठी 2 मेथड्स आहेत, त्या सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी कोणताही सेट दाखवण्यासाठी, सेटचं नाव दाखवण्यासाठी ABCD Z पर्यंत ही जी आपली कॅपिटल लेटर्स आहेत त्यांचा उपयोग करायचा सेटचं नाव दाखवण्यासाठी. आणि सेटमधील ऑब्जेक्ट्स जर आपल्याला काही जनरल ऑब्जेक्ट्स दाखवायचे असतील तर त्यासाठी आपण स्मॉल लेटर्स जे आहेत त्यांचा वापर करू शकतो. हां, सेटचं नाव लिहायचं असेल तर कॅपिटल लेटर्स वापरायचं. आणि सेटमधील ऑब्जेक्ट्स काही दाखवायचे असतील जनरल ऑब्जेक्ट्स, हा पुढे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तर त्यासाठी आपण ही स्मॉल लेटर्स जी आहेत, हां अल्फाबेट्स आहेत, ती आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता काही सेट आपल्याला यापूर्वी माहिती आहे, ते म्हणजे जसं एक एक्झाम्पल घेतलं होतं सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता मला लिहायचं असेल तर मी असं लिहिणार एन हे त्याचं नाव कॅपिटल लेटर आपण ए पासून झेड पर्यंत कुठचेही वापरू शकतो. हां, जनरली नॅचरल नंबर्स हा जो सेट आहे तो दाखवण्यासाठी एन हे लेटर आपण वापरतो. हा जो ब्रॅकेट आहे ना कर्ली ब्रॅकेट असं म्हणायचं. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये जे ऑब्जेक्ट्स येतील त्या सेटमध्ये ते आपण लिहितो. आता या ठिकाणी अनेक ऑब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे क्रमाने येणारे कधी 4 किंवा 3 ऑब्जेक्ट्स लिहून पुढे आपण इन्फायनाइट्स ऑब्जेक्ट्स हे दाखवण्यासाठी डॉट 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 करणार. हां, आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्यानंतर आपल्याला होल नंबर्स पण माहिती आहे. या नॅचरल नंबरमध्ये 0 हा एक ॲड केला आपण, सगळे नॅचरल नंबर येणारच आहे, मात्र त्याबरोबर 0 आला तर हा जो सेट आहे त्याला आपण सेट ऑफ होल नंबर्स म्हणतो. त्यासाठी जनरली W हे लेटर आपण वापरणार. त्यानंतर आपल्याला सेट ऑफ इंटिजर्स हे पण माहिती आहे. इंटिजर्समध्ये हे 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फायनाइट हे येणारच आहे. त्याचबरोबर या साईडला -1, -2 असे इन्फायनाइट नंबर्स येणार. हां, याला आपण काय म्हणतो सेट ऑफ इंटिजर्स. हां, त्यांचा सेट ऑफ रॅशनल नंबर्स, सेट ऑफ इरॅशनल नंबर्स, सेट ऑफ रिअल नंबर्स हे सगळे पुढे हळूहळू आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये पण बघायचं आहे. हां, म्हणजे अशा प्रकारे सेट आपण जनरली लिहितो. आता सेट लिहिण्याची 2 मुख्य पद्धती आहेत, त्यापैकी या एका पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हां, ही जी पद्धत आहे याला आपण लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म असं म्हणतो. त्याचबरोबर अजून सुद्धा एक सेट लिहिण्याची पद्धत आहे, हां त्याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टडी मेथड्स ऑफ रायटिंग सेट. हा सेट कसा लिहायचा, सेट लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. जसं मी सांगितलं, एक म्हणजे लिस्टिंग मेथड किंवा त्याला दुसरा शब्द वापरतो आपण रोस्टर फॉर्म. आता लिस्टिंग मेथडने ज्यावेळी आपण एखादा सेट लिहिणार आहोत, हां त्यावेळी आपण त्या सेटचं नाव येईल, नावच्या पुढे इक्वल टू साइन आणि इक्वल टू साइनच्या पुढे कर्ली ब्रॅकेट्समध्ये जेवढी ऑब्जेक्ट्स त्यामध्ये असतील, हां ते ऑब्जेक्ट्स सगळे आपण त्या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये लिहिणार. आणि प्रत्येक 2 ऑब्जेक्टच्या मध्ये सेपरेट करण्यासाठी कॉमा वापरणार. अशा प्रकारे जर एखादा सेट लिहिला असेल तर त्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मला सेट समजा एखादा लिहायचा आहे, हे त्याचं नाव झालं, इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट. समजा त्यामध्ये फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स मला लिहायचे असतील, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स, तर 1, 2, 3, 4, 5 हे नंबर्स लिहिले. प्रत्येक नंबरच्या मध्ये सेपरेट करण्यासाठी, प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये सेपरेशनसाठी कॉमा वापरला. हां, तर या मेथडला आपण म्हणा लिस्टिंग मेथड किंवा त्याला दुसरा शब्द आहे रोस्टर फॉर्म. आता ही जी मेथड आहे ती जनरली आतापर्यंत जे मी काही सेट लिहिले होते त्या सगळ्यामध्ये मी पद्धत वापरली होती. मात्र काही वेळा दुसरी मेथड जी आहे ती आपल्याला वापरावी लागते. हां, ती जी मेथड आहे ती म्हणजे रूल मेथड. रूल मेथड
किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म दोन्ही एकाच वेळी मी सांगतोय, त्यामधला डिफरन्स आपल्या लक्षात येईल. आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये काय करतो आपण, तर सेट बिल्डर फॉर्म मध्ये सगळे जे ऑब्जेक्ट्स त्या सेट मध्ये आहेत ते आपण लिहित नाही, तर ते ऑब्जेक्ट्स दाखवणारा एक जनरल ऑब्जेक्ट किंवा जनरल एलिमेंट जे आहे ते आपण कन्सिडर करतो. ते कन्सिडर करण्यासाठी आपण एखादा व्हेरिएबल वापरू शकतो, जसं आपण एक्स असेल, ए असेल, बी असेल, एम असेल, असे लेटर्स जे आहेत व्हेरिएबल्स त्यांचा वापर करणार. आणि त्याच्या पुढे त्या सेटमधली जी एलिमेंट्स आहेत किंवा ऑब्जेक्ट्स आहेत ते कोणत्या रूलने किंवा कोणत्या प्रॉपर्टीने एकत्र आलेले आहेत ती प्रॉपर्टी पुढे लिहिणार. याला म्हणतात रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. फॉर एक्झाम्पल समजा हाच मला सेट जो आहे तो या फॉर्म मध्ये लिहायचा दुसऱ्या फॉर्म मध्ये, तर मी आधी बघणार हा सेट, त्याचं सेटचं नाव आहे, त्यानंतर या सेट मधले ऑब्जेक्ट दाखवण्यासाठी कोणतं तरी एक लेटर मी घेणार. समजा एक्स घेतलं, एक्सच घेतलं पाहिजे असं नाही, कोणतेही लेटर घेऊ शकतो. तसं आधी मी मला सांगितलं आहे, ऑब्जेक्ट्स दाखवण्यासाठी कोणतंही स्मॉल लेटर ए पासून झेड पर्यंत आपण वापरू शकतो. आणि त्याच्या पुढे हा जो एक्स आहे म्हणजे ही ऑब्जेक्ट्स आहेत सगळी जी एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काय रूल आहे किंवा काय प्रॉपर्टी आहे या सगळ्यांची, सगळ्यांना एकत्र लागू पडेल अशी कोणती प्रॉपर्टी आहे ती त्यामध्ये शोधणार. तर या ठिकाणी मला प्रॉपर्टी काय दिसते, तर हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत हे मला समजतं. आणि त्यामध्ये सगळेच नॅचरल नंबर पुढचे पण नाही आहेत, काही ठराविक आहे. मग कोणते आहे, तर फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आहेत, क्रमाने येणारे पहिले 5 नॅचरल नंबर्स आहेत असं म्हणू शकतो. एखादा विद्यार्थी असं पण म्हणेल 6 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स आहेत, तरी पण चालेल, कारण 6 पेक्षा लहान नॅचरल नंबर म्हणजे हेच येणार, यापेक्षा वेगळं काही येणार नाहीये. एखादा 5 किंवा 5 पेक्षा लहान असं सुद्धा म्हणेल. अशी प्रॉपर्टी शोधता आली पाहिजे ती वेगवेगळ्या शब्दात लिहिली जाईल, मात्र त्याचा अर्थ एकच असेल, तो म्हणजे हीच एलिमेंट त्यामध्ये आली पाहिजे, यापेक्षा एकही कमी किंवा एकही जास्त होता नाही. अशा प्रकारे ती प्रॉपर्टी आपण निवडली पाहिजे. म्हणजे हा सेट मला जर लिहायचा असेल तर तो मी असा लिहिणार रूल मेथडने किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये. त्याचं नाव आहे तसं तुम्ही ए ठेवलं, इज इक्वल टू इनटू कर्ली ब्रॅकेट्स. हे एलिमेंट दाखवण्यासाठी कोणतं तरी एक लेटर, आणि लेटरच्या पुढे अशी उभी रेषा किंवा कोलन माहिती आहे ना, डॉट डॉट असं करतो. यापैकी काही एक वापरायचं. पुढे सांगतो हे कसं वाचायचं ते. आणि पुढे एक्स इज, तर एक्स काय आहे, एक्स म्हणजे ही एलिमेंट काय आहे, कोणता रूल आहे यामध्ये, तो रूल पुढे लिहायचा. एक्स इज अ नॅचरल नंबर less than 6 असं लिहू शकतो आपण. किंवा एखादा विद्यार्थी असं लिहिल x इज अ नॅचरल नंबर फुल स्टॉप पूर्ण केलं वाक्य अँड x इज लेस दॅन 6 असं चिन्हामध्ये लिहिल. किंवा एखादा विद्यार्थी असं लिहिल, हे पूर्ण वाक्य लिहून फुल स्टॉप झाल्यानंतर x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. 5 किंवा 5 पेक्षा लहान, म्हणजे 5 पण येते आणि 5 पेक्षा लहान सगळे येतात त्यामध्ये. अशा प्रकारे कोणत्याही एका प्रकारे लिहिलं तरी तिघांचाही अर्थ एकच होतो. अशा प्रकारे जर आपण सेट लिहिला म्हणजे काय केलं आपण, एक लेटर वापरलं, त्यानंतर उभी रेषा किंवा कोलन यापैकी काहीतरी एक चिन्ह वापरायचं आणि एक्स हा काय आहे, एलिमेंट जी आहे ती कोणत्या प्रॉपर्टीने आलेली आहे ती प्रॉपर्टी पुढे लिहायची. असं जर लिहिलं असेल तर या प्रकाराला आपण म्हणतो रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. कोणताही सेट जो आहे तो आपण या प्रकारे दोन्ही प्रकारे एकच सेट लिहू शकतो. त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत, फक्त एवढं तुम्ही क्लिअरली समजून घ्या. आता हे रूल मेथडने ज्यावेळी आपण एखादा सेट लिहितो त्यावेळी तो वाचायचा कसा, तर वाचताना असं वाचायचं
A is the set of, A हा सेटचं नाव आहे. A is the set of all x such that, ही उभी रेषा आहे त्याचा अर्थ काय होतो, किंवा कोलन वापरला तर कोलन, याचा अर्थ काय होतो, such that x is natural number less than 6, किंवा x is a natural number and x is less than 6, किंवा इथे x is less than or equal to 5, किंवा असंही लिहू शकतो एखादा विद्यार्थी, x is set of first 5 natural number. x is पण लिहायची गरज नाही, सेट ऑफ पण लिहायची गरज नाही. x is number from first 5 natural number. ना अशा प्रकारे कोणत्याही एका प्रकारे आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला कन्सिडर करता येतील हे समजून घेण्यासाठी. जसं तुम्हाला एका पेज नंबर 3 वर टेक्स्ट बुकमध्ये एक चार्ट दिला आहे किंवा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कंप्लीट करायला. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. मग यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे सोडवून, आणि त्याप्रमाणे आपल्याला इतर एक्झाम्पल्स करायला सांगितलेली आहे. हां, फर्स्ट एक्झाम्पल असं दिलेलं आहे बघा, ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12, 14. ए या सेटमध्ये अशी एलिमेंट आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आता हा त्यांनी आपल्याला लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर फॉर्ममध्ये हा सेट लिहून दाखवलेला आहे. मग हा सेट आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये किंवा रूल मेथडने कसा लिहिता येईल हे आपल्याला बघायचं. मग त्यासाठी आपण लेटर सेम वापरणार. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स किंवा वाय, काही कोणते लेटर, समजा वाय म्हणतो, such that y is, आता हे नंबर जे आहेत त्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, तर हे नॅचरल नंबर आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र नॅचरल नंबर सगळेच नाही त्यामध्ये, म्हणजे 1 घेतला तर तो नाही आहे, 3 नाही आहे, 5 नाही आहे, त्यामुळे फक्त नॅचरल नंबर म्हणून चालणार नाही. तर अजून काय त्यामध्ये विशेषता दिसते आहे, तर हे सगळे इव्हन नॅचरल नंबर्स आहेत. असं ते शोधलं पाहिजे. आता हे आन्सर त्यांनी दिलेलंच आहे तिथे, त्यामुळे सोपं आहे. मग जर असं लिहिता येतं, वाय इज इव्हन अँड इव्हन नॅचरल नंबर. आता ही सगळेच इव्हन नॅचरल नंबर पण घेतलेले नाहीत, तर 14 पर्यंतच आहेत. मग आपल्याला असं म्हणता येईल लेस दॅन 15. आता इथे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येऊ शकतं, लेस दॅन ऑर इक्वल टू 14 किंवा लेस दॅन 16 असं म्हटलं तरी इथे चालू शकतं. कारण 15 हा जरी त्याच्या पुढे असला तरी तो इव्हन नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये येणारच नाही आहे. त्यामुळे 16 पेक्षा लहान असं म्हटलं तरी पण चालू शकतं. अशा प्रकारे आपल्याला ते एक्झाम्पल्स सोडवावे लागतील. म्हणजे एखादा एक्झाम्पल किंवा एखादा सेट आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये दिला असेल तर तो आपल्याला अशा प्रकारे सेट बिल्डर फॉर्ममध्ये किंवा रूल मेथडने लिहिता येऊ शकतो. आता त्यानंतर आणि काही एक्झाम्पल त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तर ते रूल मेथडने आपल्याला दिलेलं आहे बघा. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is a perfect square number between 1 to 20. तो आता मी सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहे, तो मी काही लिहित नाही. मी तुम्हाला
लिस्टिंग मेथडने हाच कसा लिहिता येईल हे आपण बघूया. तर बी या सेटचं नाव आहे, ते बी लिहिलं इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये कोणते ऑब्जेक्ट्स कोणती इलेमेंट त्यामध्ये येतील ती आपल्याला शोधली पाहिजे. हा सेटचा प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण इलेमेंट असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे बी या सेटमध्ये कोणती इलेमेंट आहे तर एक्स इज परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20, 1 पासून 20 पर्यंत येणारे परफेक्ट स्क्वेअर. आता परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणते आहेत तर पहिला म्हणजे 1 आहे, नंतर 4 आहे, ज्यांची स्क्वेअर रूट आपल्याला पूर्णांकामध्ये मिळतात. हा असे नंबर. नंतर 9 आहे, 16 आहे, त्यानंतर 25 आहे. मग आपल्याला लेस दॅन किंवा अप टू 20 पाहिजे, त्यामुळे आपल्याला एवढेच एलिमेंट्स त्यामध्ये मिळतील. 1, 4, 9, 16. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल. असं तिसरं एक्झाम्पल आहे बघा. सी हा सेट दिलेला आहे. सी इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट्स ए ई आय ओ आणि यू अशी लेटर्स दिलेली आहेत. आता ही लेटर्स म्हणजे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये. हां, त्यामुळे हे ॲक्टिव्हिटी आज कंप्लीट करून तुम्ही ग्रुपवर पाठवायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. हां, तो सोडवण्यापूर्वी एकच फक्त पॉईंट आपला राहिला आहे. आता एखाद्या सेटमध्ये एखादा इलेमेंट त्या सेटचा भाग आहे किंवा नाही हे दाखवण्यासाठी एक चिन्ह आहे. हां, त्या चिन्हाचा आपण इथे अभ्यास करायचा आहे. समजा हा सेट घेतला किंवा हे 2 सेट आपल्याकडे आहेत. हे 2 सेट मी जर कन्सिडर केले तर यामध्ये 4 हे जे इलेमेंट आहे ते या सेटमध्ये आहे हेच मला साइन वापरून किंवा चिन्ह वापरून जर लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो. 4 बिलॉंग्स टू, हे चिन्ह जे आहे बिलॉंग्स टू ए. 4 हे इलेमेंट ए या सेटचा घटक आहे. हे मला अशा प्रकारे या चिन्हाचा वापर करून लिहिता येऊ शकतं. तसंच समजा दुसरं, समजा 9 हे इलेमेंट या सेटमध्ये नाही हे जर मला दाखवायचं असेल तर मी असं लिहू शकतो. 9 डज नॉट बिलॉंग्स टू ए. हा, असं आपल्याला हे चिन्ह वापरता येऊ शकतं. याला म्हणायचं बिलॉंग्स टू आणि हे चिन्ह आहे त्याला म्हणायचं डज नॉट बिलॉंग्स टू. अशा प्रकारे या चिन्हाचा आपण वापर करू शकतो. तसंच यामध्ये समजा 8 हे जे इलेमेंट आहे ते या सेटमध्ये नाही तर मी 8 डज नॉट बिलॉंग्स टू बी. समजा 16 हे या सेटचा इलेमेंट आहे हे दाखवायचं तर 16 बिलॉंग्स टू बी. अशा प्रकारे आपण हे दाखवू शकतो. आता यापुढे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. हां, तो सोडवायचा प्रयत्न करायचा तुम्ही. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. आणि हे जे व्हिडिओ आज मी पाठवतोय हा व्यवस्थित बघा. यापूर्वी एक व्हिडिओ जो रेडीमेड ऑनलाईन आपल्याला अवेलेबल आहे तो मी पाठवला होता. तो हिंदीमध्ये आहे म्हणून मी पुन्हा हा व्हिडिओ तयार केला आहे. आता त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 त्यांनी सोडवून पण दाखवलेला आहे. हां, तो तुम्हाला समजला असेल तर हा प्रॅक्टिस सेट 1.1 आज सोडवून उद्या सकाळपर्यंत त्याचे फोटो ग्रुपवर तुम्ही पाठवायचे आहे. ओके.